हॅलो. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवते आहे. तर खूप लेडीजचे मला मेसेजेस येतात की आम्हाला वर्क तर स्टार्ट करायचं आहे, पण ह्यात इन्व्हेस्टमेंट आहे आणि एवढी इन्व्हेस्टमेंट करणं आम्हाला सध्या तरी पॉसिबल नाही आहे, किंवा आमची खूप इच्छा आहे करायची पण घरचे नको म्हणतात. आत्ताच आम्ही एक अशी कंपनी जॉईन केली आहे जिथे आम्ही एवढे पैसे भरलेले आहेत, पण तिथनं आम्हाला रिझल्ट्स नाही आहेत. त्यामुळे आता घरचे असलं काही करू नको म्हणतात. तर ठीक आहे. तर ऑब्व्हियसली आता ज्यांनी आधीची कंपनी जॉईन केलेली, आता आधीची व्यक्तीने तुम्हाला प्रॉपर गाईड नाही केलं किंवा आधीच्या ठिकाणी तुमची ग्रोथ नाही झाली, यात आपली किंवा वैयक्तिक माझी किंवा राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसची काहीच चुकी नाही. ओके. कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीला फक्त तुम्हाला जॉईन करून घ्यायचं होतं आणि तिला पेमेंट आलं की तिला इग्नोर करायचं होतं तुम्हाला. ओके. हे पण कारण असू शकतं आणि मुळात हेच एकमेव कारण आहे. बरेच लोक असं करतात की नाही का, जॉईन होस तोपर्यंत फॉलोअप करतात, त्यानंतर एकदा का जॉईन झाले की त्यानंतर त्या व्यक्तीचे कॉल अवॉइड करतात, मेसेजेसला रिप्लाय देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होतात, मार्केटमध्ये होतात, नाही असं नाही. पण आज आपल्याकडं जे आहे किंवा आपण जे काम देतो आहे ना महिलांना, हे 100% सेफ आहे. आणि मुळात आपण कुठलेही प्रोडक्ट सेल करत नाही. आपण काय करतो आहे की आपण आपल्याकडे असलेलं नॉलेज देतो आहे. ठीक आहे. आज तुम्ही पाहता, एक लोगो, एक वेबसाईट बनवायचे लोक एक कमीत कमी नाही म्हटलं तरी 5,000 प्लस चार्ज करतात. आज एक जर व्हिडिओ जरी एडिट करायचं म्हटलं ना, लोक 5-5 हजार रुपये घेतात. तर हे लोक जे बाहेरचे कमवत आहेत, तर आपण का नाही कमवायचं? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसमध्ये. फक्त ह्या प्लॅटफॉर्म थ्रू शिकवतो एवढीच गोष्ट आहे. पण हा प्लॅटफॉर्मही जेन्युन आहे. मी स्वतः या प्लॅटफॉर्मवर काम केलेलं आहे गेली 2 वर्ष आणि मला तर रिझल्ट्स आहेत बाबा, कारण मी तेवढी मेहनत करते आणि तुम्हालाही रिझल्ट्स येतील जर तुम्ही मेहनत केली तर. पण जेव्हा एखादी लेडीज येते आणि म्हणते करायचं आहे मला, पण असा इश्यू आहे किंवा पेमेंट भरायचं आहे तर मला नाही जमणार नाही, तर मला एकच त्यांना सांगायचं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला 35 वर्षात कुठली गोष्ट अशी भेटली आहे की जी फ्री ऑफ कॉस्ट भेटली आहे तुम्हाला, की ज्यासाठी तुम्ही एकही रुपया खर्च केलेला नाही. आज तुम्ही लग्न केलं आहे 10 लाख खर्च करून, तुम्ही मुलं जन्माला घातली आहेत, नॉर्मल जरी घातली तरी तुमचे जवळपास नाही म्हटले तरी 1 लाख रुपये गेले असतील. आज तुम्ही त्या मुलांना शिक्षण देताय, त्यांचा दवाखान्याचा खर्च आहे किंवा बाकीचे बरेच खर्च आहेत. जर रोजच्या वापरातले किंवा रोजच्या जीवनातले जरी पाहिले ना, तरी बरेचसे खर्च आहेत. तर कुठली गोष्ट फ्री नाही आहे आणि फुकटात कुठली गोष्ट मिळू पण नाही. कारण जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते ना, त्याची जाणीव कोणीच ठेवत नाही. आज तुम्ही रस्त्याने जाताना पाहता, पाण्याचा टँकर कायम गळका असतो. पाहिलं असेल, भरपूर जणांना जवळचं उदाहरण म्हणून देते. भरपूर म्हणजे वेळा रस्त्याने जाताना मी पाहिलेले आहे की लोकांचा टँकर असतो पण तो गळकाय असतो. ठीक आहे. पण तोच टँकर जर कधी डिझेलचा असेल किंवा पेट्रोलचा किंवा दुधाचा, हे टँकर आपल्याला कधी गळके दिसत नाही. का? तर त्याची व्हॅल्यू आहे, त्याची किंमत आहे काहीतरी. तसंच आहे मार्केटमध्ये राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसची पण काहीतरी किंमत आहे. आणि इथं तुम्हाला फुकट काय नाही भेटणार. फुकट तुम्हाला अनुभव मिळेल, पण ते पण कधी, की तुम्ही जर सतत कॉन्टॅक्टमध्ये आहात, सतत आपल्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करताय, सतत आपलं बोलणं होतं आहे, तर त्यातून तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. तुम्ही स्टेटस पाहताय, त्यातूनही तुम्हाला अनुभव येतील. आणि माझे तरी आत्ता 4-4.5 वर्षातले अनुभव चांगले आहेत की बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस आहे, नाही असं नाही. कायमच तुमची ग्रोथ होईल असं नाही, लॉसही आहे. किंवा एक क्षण असा येतो की नाही नसतात कामं, काहीच कामं नसतात. पण ह्या सगळ्या गोष्टी हा लाईफचा पार्ट आहे आणि ह्या होत राहतात. फक्त आपल्याकडं एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जेन्युन आहे. जर तुम्ही केलं चांगल्या पद्धतीने तर खरंच ग्रो करू शकाल. आणि ते घर बसले आहे, कुठलंही नेटवर्क मार्केटिंग नाही आहे, तुम्हाला लोक जोडायचे नाही आहेत किंवा कुठलं प्रोडक्ट सेल करायचं नाही, तर खूप चालणारं हे स्किल आहे असं मी म्हणेल. त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि एकदा अवश्य भेट द्या राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस आणि गुरुराज डिजिटल मीडिया उरुविकांचे.